आजचा हा कार्यक्रम आयोजित केला त्या पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आणि जुन्नर तालुक्याच्या आशास्थान असलेल्या आदरणीय आशाताई बुचके, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर कार्यक्रमाची वेळ 6ची होती, आता रात्रीचे 9:15 होत आहे. पण हा 3 तासाचा प्रवास चाकण ते ओतूर या प्रवासात येणारे ट्रॅफिक, त्यामुळे खरं तर हे 3 तास या प्रवासात गेले. आशाताई, कदाचित तुम्ही विधानसभेत पोहोचल्याशिवाय आम्ही सुद्धा परत ओतूरला लवकर पोहोचणार नाही अशी काही त्या विधात्याची इच्छा असावी. त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला एवढ्या शुभेच्छा देतो की 2019च्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जुन्नर तालुक्याचं नेतृत्व करत आपण आमदार म्हणून विधानसभेमध्ये उपस्थित राहावं. आज ओतूर या गावाला येऊन आला. इसवी सन 7व्या शतकातलं हे गाव. प्राचीन काळामध्ये उत्तमापूर असं त्याचं नाव. तत्कालीन काळात तेलाची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओतूरचा उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नाणेघाट, जुन्नर, ओतूर, लागणघाट आणि पैठण असा हा पुरातन व्यापारी मार्ग म्हणून या व्यापारी मार्गावरचं सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणून ओतूरचा उल्लेख केला जातो. पण त्याच्यापेक्षा जगाला ज्यांनी रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, जगद्गुरु तुकोबरायांचे जे गुरु गुरु बाबाजी तथा केशव चैतन्य महाराज यांचं पावन स्पर्शानं पुनीत झालेलं आणि त्यांच्या संजीवन समाधीचं हे असलेलं स्थान. मांडव्य ऋषीच्या आश्रमापासून उगम पावलेली मांडवी या गावाला खरं तर हारासारखी विळखा घालून पुढे जाते, जिच्या पाण्यावर हे गाव आणि हा भाग सगळा सुजलाम सुफलाम होतो. आपल्याला फार मोठा पौराणिक वारसा इथं मिळाला आहे. कपर्दिकेश्वराचं मंदिर या गावात आहे. याच गावामध्ये राघव चैतन्य महाराजांनी महर्षी व्यासांचं दर्शन व्हावं म्हणून 12 वर्ष कठोर अनुष्ठान केलं. हे अनुष्ठान करत असताना त्यांनी एकदा वाळूचं शिवलिंग बनवायचा प्रयत्न केला आणि वाळूचं शिवलिंग बनवता त्या वाळूत त्यांना एक कवडी सापडली. कवडीला संस्कृतमध्ये कपर्दिक असं म्हणतात. राघव चैतन्य महाराजांना वाईट वाटलं. 12 वर्ष तपश्चर्या करून फळ काय मिळालं तर ही कवडी दुःखी झाली. पण काही क्षणानंतर त्यांनी ती कवडी फोडली. त्या फुटलेल्या कवडीत एक अत्यंत तेजस्वी स्वयंभू शिवलिंग बाहेर पडलं. राघव चैतन्य महाराजांनी त्या स्वयंभू शिवलिंगाची स्थापना या ओतूर गावात केली. ते कवडीत न मिळालं म्हणजे कपर्दिकेत न मिळालं म्हणून त्या शिवलिंगाला कपर्दिकेश्वर असं नाव दिलं. 9व्या शतकामध्ये शिलाहार राजांच्या घराण्यातला 9वा राजा झुंज यानं इथं पहिलं या शिवलिंगाचं प्रचंड मोठं मंदिर उभारलं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि अलीकडच्या काळामध्ये माझ्या माहितीने 1958 साली गावकऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अत्यंत पौराणिक वारसा असलेलं हे गाव आहे. जुन्नर तालुक्यातलं सगळ्यात महत्वाचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे. जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणार, तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर नेणार, सुजल सुफलाम असणारं हे गाव म्हणून ओतूरचा उल्लेख आवर्जून केला जातो. त्यामुळे ज्या गावामध्ये केशव चैतन्य महाराजांची समाधी आहे, ज्या गावामध्ये कपर्दिकेश्वराचं मंदिर आहे,
ताई, आजच्या वाढदिवसाला तुम्हाला मिळालेला हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं देहूनंतरचं सगळ्यात मोठं मंदिर या गावात आहे. त्यामुळे या पुण्यवंतांचा खऱ्या अर्थानं आशीर्वादाचा आपल्या पाठीशी आहे. मी परवा बसमधनं प्रवास करत होतो. बस एसटी स्टँडवर उभा होती. अचानक माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसला. 5 मिनिटं झाली, त्यांनी खिशात हात घातला, खिशात चिल्लर काढली, एकदा हातावर घेतली, नीट मोजली, मग खिडकीतनं बाहेर बघितलं. बाहेर पेपरवाला होता, वडापाव विकणारा होता, पाण्याची बाटली विकणारा होता. मला वाटलं त्याला काहीतरी घ्यायचं असेल, पण काही न घेता त्याने हातातली चिल्लर परत खिशात टाकली. परत 5 मिनिटं झाली, त्याने खिशातली चिल्लर परत बाहेर काढली, परत एकदा हातावर घेऊन नीट मोजली, परत खिडकीतनं बाहेर बघितलं, परत चिल्लर खिशात ठेवली. तेवढ्यात कंडक्टर एसटीत आला. दंड त्यांनी बेल वाजवली. त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर एसटीत येऊन बसला. त्यांनी गाडी चालू केली आणि कंडक्टरनं आता गाडी जाऊ द्या म्हणून डबल बेल मारली. ड्रायव्हरनं गाडी पळवायला सुरुवात केली. गाडी जशी सुरू झाली तशी या सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली आणि त्या पळत्या एसटीतनं खिडकीत हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली. हे पेपरवाला इकडे ये. पेपरवाला धावत्या गाडीच्या मागं पळत आला. पळत्या गाडीच्या खिडकीतनं त्यांनी पेपर आत दिला आणि या सद्ग्रस्तानं हातातली चिल्लर त्या पेपरवाल्याच्या हातावर ठेवली. गाडी पुढे पळत राहिली. मला काही कळेल म्हटलं 15 मिनिटं गाडी एसटी स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही आणि गाडी धावायला सुरुवात झाल्यावर यांनी पेपर घेतला. मी त्याला विचारलं, म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर एसटी उभा असतानाच पेपर घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर पेपर का घेतला? त्यावर तो म्हटला त्याचं काय आहे, माझ्या खिशाची चिल्लर होती, त्यातला 1 रुपया खोटा होता. आता गाडी उभा असताना जर पेपर घेतला असता तर त्या पेपरवाल्याला तो खोटा रुपया कळला असता, त्यानं लगेच परत केला असता. म्हणून गाडी धावायला लागल्यावर मी पेपर घेतला, त्याला खोटा रुपया कळला तरी आता काय तो गाडीच्या मागं पळत नाही. मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत राहिली, हा पेपर वाचत राहिला. 15 मिनिटं झाली आणि हा पेपर वाचता वाचता अचानक हसायला लागला. मी त्याला विचारलं आता काय झालं? तो म्हणला काही नाही, तिने पेपर कालचाच दिलाय. ताई, बाहेर सगळी अशी खोटी आश्वासनांची चिल्लर देणारी माणसं फार निर्माण झालीत. जनतेच्या हातात कालचाच भूतकाळ परत थोपवणारी माणसं खूप झालीत. आता आश्वासनांची खोटी चिल्लर नको. कृतीशील बंदा रुपया जो खणखणीतपणे वाचतो असा जनतेच्या हातात वचनाच्या रूपानं देणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या हातात भूतकाळ नव्हे तर त्यांचा वर्तमान समृद्ध करत भविष्य खऱ्या अर्थानं विकासाकडे नेणाऱ्या नेत्याची या भागाला गरज आहे. आणि ती ही नेमकी गरज आपण भागवू शकता असा या लोकांना विश्वास आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही लोक आपल्यावर नितांत प्रेम करतायत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. राजकारणाचा नेमका अर्थ काय? अरे चाणक्यानं त्याला अर्थकारण असं म्हटलं. सर्वसामान्य माणसाचा विकास करणं याचा अर्थ राजकारण करणं. पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये राजकारणाची व्याख्यापूर्ती बदलून गेली. लोकशाहीची व्याख्या सुद्धा मी बदलून टाकली. काही लोकांच्या शाही जगण्याची तरतूद करून लोकशाही जिवंत ठेवणं हे एवढंच फक्त आमचं काम राहिलं, अशी सगळ्यात मोठी अडचण झाली. पण खऱ्या अर्थानं या सगळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत का? त्याला हवं ते दिलं जात आहे का? त्याचा वर्तमान समृद्ध होत त्याला भविष्यकाळ प्रगतीकडे नेता येतोय का? याचं चिंतन मंथन होणं ही अत्यंत सगळ्यात महत्वाची गरज आहे. ही गरज पूर्ण करायचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने केलं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सत्ता कशासाठी हवी? की लोक माणसांच्या उद्धारासाठी हवी. 80% समाजकारणाचा वसा जो शिवसेनेने स्वीकारला तो एवढ्याच. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याबरोबर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याबरोबर प्रश्न शेतकऱ्यांचा असू द्या, प्रश्न कामगारांचा असू द्या, प्रश्न पाण्याचा असू द्या किंवा मराठी तक्ताचा असू द्या किंवा एखाद्याला लागणाऱ्या रक्ताचा असू द्या, या सगळ्यामध्ये शिवसेना अजीवपणे धावत राहिली, लढत राहिली, झुंजत राहिली. या शिवसेनेनं वारसा कुणाचा घेतला? तो घेतला भगवान श्रीकृष्णाचा, तो घेतला प्रभू श्री रामचंद्राचा, तो घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि तो वारसा घेऊन
शिवसेना पुढे चालत राहील. समाजकारण जर करायचा, समाज विकासाकडे जर न्यायचा, हजारो वर्षापूर्वी या भारतीय संस्कृतीनं आम्हाला ते सारं तत्वज्ञानाच्या रूपाने इथे निर्माण करून दिलं. राम आणि कृष्ण ही आमची दोन दैवत आहेत. राम आदर्शवादी आहे आणि कृष्ण व्यवहारवादी आहे. राम म्हणजे मानवाला देवत्वाला मारलेली मिठी आहे, तर कृष्ण म्हणजे माणसाची देवत्वाकडे चाललेली वाटचाल आहे. ज्याला राम कळाला, ज्याला कृष्ण कळाला, त्याला खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान कळालं. राम आणि कृष्ण यांच्यामध्ये 36 पिढ्यांचा अंतर आहे. म्हणजे राम जन्माला आल्यानंतर 36 पिढ्यांनी कृष्ण जन्माला आलाय. पण आम्ही नावं मात्र दोघांची घेताना दोघं एकाच वेळी जन्माला आल्यासारखे घेतो, रामकृष्ण हरी. हे नातं कुणी दृढ केलं? ते केशव चैतन्य महाराज या उतूरच्या मातीतले त्यांनी दृढ केलं. या मातीचा इतिहास नेमका काय आहे? रामकृष्ण हरी का? इतिहास नेमका घडतो कसा? कृष्ण रसेश्वर होता, कृष्ण ज्ञानेश्वर होता, कृष्ण योगेश्वर होता. पण हा कृष्ण आमच्या लक्षात किती राहिला? वाईट वाटतं जेवढे अमेरिकेसारख्या देशामध्ये 5-5 आणि 6-6 मजली कृष्णाची मंदिर उभारत असताना माझ्या देशात कृष्ण उरलाय तो फक्त तमाशातल्या बतावणी पुरता. काय पाहतो आम्ही? कृष्ण यमुनेच्या काठावर आहे, गवळणी मथुरेच्या बाजाराला निघाल्यात आणि कृष्ण त्यांना आरवतोय, दूध घे, तूप घे, लोणी घे, काही घे, याचा मटका फोड, त्याचा माठ फोड, त्याचा हंडा फोड. कृष्ण आहे हा. कृष्ण असता तर बाबाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांना रामकृष्ण हरीचा मंत्र दिला नसता. मग त्याचा अर्थ काय आहे? यमुनेच्या काठावर कृष्ण कशासाठी बसत होता? वस्तुस्थिती अशी होती की गोकुळातली जी माणसं दूध, दही, ताक, लोणी, तूप किंवा शेतीमाल घेऊन मथुरेच्या बाजारला जायची, त्यांच्या मालाला मथुरेचा राजा कंस दर देत नव्हता, शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नव्हता, कष्टाचं दाम त्यांना मिळत नव्हतं. त्यावेळी कृष्ण या देशातला शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा पहिला राजा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यांनी सांगितलं तुमच्या कष्टाचं दाम त्या मथुरेच्या बाजारात मिळत नाहीत ना, मग मथुरेचा बाजारात इथून पुढे कोणी जायचंच नाही, दूध, दही, तूप, लोणी कुणी न्यायचं नाही, सगळं बंद, आंदोलन संप. गोकुळातल्या कुणीही आपला माल घेऊन मथुरेत जायचं नाही. पण तरी संप असला तरी काय काय असतातच अर्ध शटर उघडून बसणार आहे. गोकुळात सुद्धा होते. कृष्णाला संप सांगून सुद्धा काही लोक, काही गवळणी दूध, दही, तूप, लोणी घेऊन चुकून, चोरून, मारून मथुरेच्या बाजारला जायच्या. त्यांना अडवायला कृष्ण यमुनेच्या काठावर बसलेला असायचा. सांगितलं होतं ना जायचं नाही, पण तरी जे ऐकत नव्हते त्यांचे मात कृष्णाने फोडले. त्यांचं दूध, दही, तूप, लोणी चोरलंय. म्हणजे कशासाठी? शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी. हा कृष्णाने कधी जाणलाय का? हा कृष्णाने कधी पाहिलाय का? गनिमी काळाचा उद्गाता भगवान श्रीकृष्ण. त्यामुळे मी सातत्यानं सांगत असतो, भगवान श्रीकृष्ण जर खरंच कुणाला कळाले असतील तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि छत्रपती शिवाजी महाराज जर खरंच कुणाला समजले असतील तर ते फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. कारण विचारांची ती धारा तीच आहे, वारसा तोच आहे, प्रवाह तोच आहे.